नमस्कार. भक्ती दिव्यानुभव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवरती येतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न असतील तर अचानक हे 9 आशीर्वाद मिळायला लागतात. श्री स्वामी समर्थ महाराज हे काळाच्या पलीकडील सामर्थ्य आहेत. ते कोणाला काय द्यायचं, कधी द्यायचं आणि किती द्यायचं हे ते स्वतः ठरवतात. परंतु एक गोष्ट मात्र कायम सत्य आहे. भक्ताच्या मनाची शुद्धता, त्याची भक्ती आणि त्याचं सरेंडर पाहून स्वामी समर्थ प्रसन्न होतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ते 9 आशीर्वाद जे स्वामी अचानक देऊ लागतात जेव्हा ते एखाद्या भक्तावर प्रसन्न होतात. भाग 1. पहिला आशीर्वाद, अडथळे दूर होणे. जेव्हा स्वामी समर्थ एखाद्या भक्तावर प्रसन्न होतात तेव्हा त्याच्या आयुष्यातील मार्गातील अडथळे आपोआप दूर होतात. जिथे काम अडलेलं होतं ते अचानक सुरू होतं, असंच अचानक, कोणतीही अपेक्षा न करता. भक्तांना वाटतं हे कसं झालं, पण उत्तर एकच, स्वामी समर्थ कृपा. भाग 2. दुसरा आशीर्वाद, मन शांत होणे. मन शांत असणं हेच खरं सुख आहे. जेव्हा स्वामी प्रसन्न असतात तेव्हा मनातला गोंधळ, भीती, तणाव, त्रास हळूहळू वितळतो. अचानक मन हलकं वाटतं, ओझं कमी झाल्यासारखं वाटतं. हा आशीर्वाद सर्वात मोठा असतो. भाग 3. तिसरा आशीर्वाद, घरातील वाद, तणाव कमी होणे. ज्या घरात स्वामींची कृपा असते तिथे अचानक वातावरण बदलतं. घरातील भांडणं कमी होतात, वाद शांत होतात आणि एक अनोखी शांतता घरात पसरते. जे घर शांत ते घर पवित्र, आणि तेच स्वामींचं आशीर्वादाचं चिन्ह आहे. भाग 4. चौथा आशीर्वाद, नशीब सक्रिय होणे. स्वामींचा प्रसन्न आशीर्वाद व्यक्तीच्या नशिबाला चालना देतो. भक्ताला त्यावेळेस कळतही नाही की नशिबाचे दरवाजे कधी उघडले. ज्यांनी आजवर मेहनत केली पण यश मिळत नव्हतं त्यांना अचानक संधी मिळायला लागतात. ही कृपा दिसत नाही पण तिचा परिणाम खूप मोठा असतो. भाग 5. पाचवा आशीर्वाद, आर्थिक सुधारणा. जेव्हा स्वामी समर्थ प्रसन्न असतात तेव्हा भक्ताच्या घरात धनाचा प्रवाह स्थिर होऊ लागतो. जिथे अचानक खर्च, नुकसान होत होतं तिथे स्थैर्य येतं. आयुष्य आर्थिकदृष्ट्या स्थिर होतं. अचानक आलेलं अनपेक्षित पैसे मिळणं हेही एक संकेत असतो. भाग 6. सहावा आशीर्वाद, आरोग्यात सुधारणा. जिथे औषधांचा उपयोग कमी दिसतो तिथे स्वामींच्या नावाने घेतलेला श्वास काम करतो. अचानक आरोग्यात सुधारणा दिसते. मन आणि शरीर दोन्ही मजबूत होऊ लागतात. भक्त म्हणतो, स्वामी समर्थ माझ्या मागे आहेत. भाग 7. सातवा आशीर्वाद, वाईट नजरेपासून रक्षण. जेव्हा स्वामींची कृपा भक्तावर असते तेव्हा त्यांना कोणाचाही वाईट डोळं, नजर, टोमणे, कट कुठलंच काही लागू शकत नाही. भक्त जपला जातो, दुश्मन मागे हटतात, नकारात्मक ऊर्जा दूर जाते. हे संरक्षण अदृश्य असतं पण अत्यंत शक्तिशाली असतं. भाग 8. आशीर्वाद, योग्य लोकांची साथ मिळणे. स्वामी प्रसन्न असतील तर भक्ताला अचानक योग्य लोक, चांगले मित्र, चांगलं मार्गदर्शन आणि योग्य व्यक्तीची साथ मिळते. ज्या लोकांचं सहकारी आयुष्य बदलतं ते लोक प्रवासात येतात. स्वामी त्यांना स्वतः निवडून तुमच्यापर्यंत आणतात. भाग 9. आशीर्वाद, अंतर्मनातून दिशा मिळायला लागते. हा सर्वात आश्चर्यकारक आशीर्वाद आहे. जेव्हा स्वामी समर्थ प्रसन्न असतात तेव्हा भक्ताला अचानक मनातून दिशा मिळायला लागते. हे कर, हे करू नकोस, हा मार्ग योग्य नाही, मनात शांत आवाज येतो. भक्ताला मार्गदर्शनाची गरज लागत नाही कारण स्वामी त्याच्या अंतर्याम्यातून बोलू लागतात. जाता जाता शेवटी एवढंच सांगून जाईन, स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत, ते संरक्षण आहेत, ते आधार आहेत, ते मार्गदर्शन आहेत. जेव्हा ते प्रसन्न असतात तेव्हा भक्ताच्या आयुष्यात असे बदल होतात की ते चमत्कारासारखेच वाटतात. ते 9 आशीर्वाद म्हणजे
अडथळे दूर, मन शांत, घरात शांती, नशीब सक्रिय, आर्थिक सुधारणा, आरोग्य संरक्षण, वाईट नजरेपासून रक्षण, चांगल्या लोकांची साथ आणि अंतरआत्म्याशी दिशा. हे सर्व मिळाले म्हणजे समजा स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या मागे आहे. धन्यवाद.